सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 9. लक्ष वेधलेले आहेत, तुम्ही पुढे बोला. आता मी सुरुवातीपासून सुरू करतो. मूलभूत ही लक्षवेधी आपल्याला जर आपण ती बघितली तर त्याच्यामध्ये वाढती लोकसंख्या, ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने आज मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन होत आहेत, मोठ्या प्रमाणात ठाणे महापालिकेच्या माध्यमाने धडाधड बिल्डिंगांना ओसी दिल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे ठाण्याला येणाऱ्या लोकांची जी लोकसंख्या आहे याला लक्षात घेऊन त्यांच्या मूलभूत गरजा या आपण सोडवल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनाने पाणी असेल, त्यांना कचऱ्याचं जे त्या तिकडे निर्माण होतंय त्याचं नियोजन असेल, या संदर्भातली खऱ्या अर्थाने ही लक्षवेधी आहे. आणि त्याच्यामुळे आपण लेखी उत्तरामध्येच दिलेलं आहे की ठाण्याची आपण जर गरज बघितली तर 1283 दशलक्ष लिटर ही पाण्याची गरज ही 2000 आपण स्वतः जी शासनाने दिलेली आहे ती 2055 पर्यंतची ही गरज आहे आणि त्याची कुठल्या संदर्भात आपण कसं नियोजन करणार हे पण आपण प्रस्तावित केलेलं आहे किंवा मुंबई ज्या ज्या पद्धतीने आपण पुढे चालणार आहोत. माझा फार सोपा प्रश्न आहे की 12वी धरणाच्या संपूर्ण जो कोटा आहे तो संपल्यावर देखील MIDCला शिल्लक पाण्याचा वापर त्यांच्या औद्योगिक क्षेत्रासाठी जे केला जातो तो कोटा ठाणे महानगरपालिकेला मिळणार का? नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रमाणे ठाण्याचं स्वतःचं हक्काचं धरण होणार का? जलसंपदा विभागाकडे आपण जी विनंती केलेली आहे की दहेलजी धरणासंदर्भातली त्याची सध्या परिस्थिती काय, त्याचबरोबर MMR मध्ये जो काळू धरण बनतोय त्याच्या संदर्भातली आपण शासनाने विनंती केली आहे, त्याच्या संदर्भातली आता सध्या परिस्थिती काय आणि हे 1435 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकेल का याची पूर्ण नियोजन आपण जे या लेखी उत्तरामध्ये दिलंय याच्या संदर्भातलं नियोजन आपण 2055 पर्यंत होईल असं सांगितलंय. बरेच ठिकाणी उत्तरामध्ये आम्ही विनंती केले असं आहे, पण विनंती केले याचा अर्थ ती विनंती मान्य होणार नाही. लोकसंख्या तर वाढते, मग या आधारावर आपण सगळ्या ओसी ठाणे महानगरपालिकेमध्ये थांबवणार का? थांबवणार नाही, थांबवू शकणार की नाही हा मूलभूत काही खरं तर प्रश्न आहे आणि तो कदाचित मुख्यमंत्री महोदय किंवा त्या तिकडे नगरविकास मंत्री देऊ शकतील. पण जिथपर्यंत पाण्याचं प्रोव्हिजन आपण करतोय तर हे करत असताना कचऱ्याची जी नियोजन आहे त्याच्या संदर्भातली शासनाची भूमिका पण अतिशय महत्वाची. सभापती महोदय, आज ठाण्यामध्ये वाढत्या लोकसंख्येला अनुसरून CP टँकला ज्या ठिकाणी पहिले कचऱ्याचं विल्हेवाट व्हायचा त्या तिकडचंही केंद्र आता बंद झालंय. सभापती महोदय, अटकोलीला जो डम्पिंग ग्राउंड आपण शहरापासून एक 40 किलोमीटर दूर आहे तो कार्यान्वित झाला पाहिजे होता, तो अजून झाला नाही आणि त्याच्यामुळे हे 40 किलोमीटर लांब सभापती महोदय जो कचरा नेणार आहेत याच्या संदर्भातलेही जो आर्थिक लोड येणार आहे तो कोण सहन करणार? म्हणजे तोही परत ठाणेकरांच्या माथी मारणार का? त्याचं नियोजन काय करणार शासन? त्याच्यामध्ये तो खर्च कसा त्याचं पुढचं नियोजन करणार याच्याबद्दलची भूमिका ही शासनाने स्पष्ट करावी. त्याचबरोबर सभापती महोदय, आता किती प्रश्न झाले? काही आतापर्यंत 4 प्रश्नांची उत्तर देऊ द्या, परत देतो संधी. धन्यवाद मंत्री महोदय. सभापती महोदय, सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्याच्यामध्ये सभापती महोदय 2 मुद्दे आहेत की 2055 पर्यंत जेवढा पाणी कोटा ठाणे शहराला पाहिजे तो साधारण 1283 आहे. त्याचं नियोजन असं आपण केलेलं होतं की सूर्या धरण जे होते ते सूर्या धरणाच्या मधनं आपल्याला 200 आपण MLDचं पाण्याची मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशनचं जे आहे जे 12वी धरणामधनं त्याच्यामध्ये आत्ता आपल्याला ते 116 देतात, आपण 50ची ॲडिशनल मागणी त्याच्यात केलेली आहे. महाराष्ट्र औद्योगिक म्हणजे MIDC कडनं आपल्याला 155 येतं, आपण त्याच्यात त्यांना आता 50 परत अजून कोटा वाढवून मागितलेला आहे कारण त्यांच्याकडे तो अजून आहे देण्यासाठी. तसंच आपण महाराष्ट्र जे औद्योगिक विकास मंडळ जे मीरा भाईंदर महानगरपालिकेला पाणी देतं, सभापती महोदय, तिथे जी आपण 50ची मागणी केलेली आहे म्हणजे आत्ता जी आपली गरज आहे ठाणे शहराची ती साधारण आपल्याला 50 MLDची गरज आत्ता आहे ॲडिशनल, किंवा आपण 100 जे आत्ता म्हणतो की 100चं नियोजन आत्ता आपल्याला लगेच करायला लागणार आहे आणि
हे जे पुढचं नियोजन आहे त्यासाठीचे पण सगळे आपण सोपस्कार ऑलरेडी त्याच्यामध्ये केलेले आहे. या 50च्या नियोजनामध्ये हे जे मीरा भाईंदरला आता सूर्या धरणामधनं पाणी हे करेल त्याची जी लाईन आहे ती वसई विरार पर्यंत आलेली आहे. त्याच्या पुढे ती मीरा भाईंदर पर्यंत येईल आणि ती डिमांड आपली तिथनं आपल्याला 50चं आपल्याला कोटा मिळेल. त्याचप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला पण 50ची जी एक्स्ट्रा डिमांड केलेली आहे ती आयुक्तांच्या लेवलवर आहे. त्यामुळे आता ते पण आपल्याला लगेचच मिळू शकतं. ह्याच्यामध्ये सभापती महोदय जसं त्यांनी विचारलं की हे लगेच होईल का, तर आता DCM साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी 25 फेब्रुवारीला त्याच्यामध्ये मीटिंग घेतली होती आणि ही जी MIDCला 50ची जी मागणी केलेली आहे ती मागणी आपली त्यांनी जे वाढवून मागितलेलं आहे ती मागणी आपली लगेच पूर्ण आता होऊ शकते. आणि मीरा भाईंदरच्या ह्याला आपण असं म्हणतोय की ती वसई विरार पर्यंत आलेली लाईन जर पुढे आपल्याला मीरा भाईंदर पर्यंत घ्यायला आपण त्यांना 4 महिन्याची मुदत दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ते 50 MLD ची उपलब्धता होईल. त्यांनी सभापती महोदय विचारलंय की नवी मुंबई म्हणजे ठाणेला स्वतःचं धरण ची काय भूमिका आहे. तर आपण काळू धरणाविषयीचा विचार आता प्रस्ताव केलेला MMRDA तर्फे आणि 350 कोटी सभापती महोदय आपण ॲक्विजिशनसाठी ऑलरेडी दिलेले आहेत. त्यामुळे तिथून पण आपल्याला ह्या शहरासाठी उपलब्धता होईल. सभापती महोदय त्यांनी जे घन कचऱ्याविषयीचं विचारलं की ते आता लक्षवेधीमध्ये नाही आहे तो विषय, पण तरी सुद्धा सभापती महोदय मी आपल्या ह्यांनी सांगू इच्छिते की या संबंधीची एक जी माहिती घेऊन या संबंधीची बैठक आपण माननीय उपमुख्यमंत्री यांच्या दालनात करू आणि त्या संबंधीची माहिती मी त्यावेळेस त्यांना देईन. काही राहिलेले 2 प्रश्न विचारायचे नाही ना? मग नाही, मी माननीय मंत्री महोदयांचं मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी या प्रश्नाची दाहकता आणि त्याचं महत्व ओळखून या संदर्भातलं बैठक लावण्याच्या संदर्भातलं नियोजन आपण या सभागृहात याच्यामध्ये मान्यता दिली. फक्त आतापर्यंतचं सभापती महोदय इतिहास असा आहे की आश्वासन दिलं जातं पण त्याची पूर्तता होत नाही. फक्त एवढीच विनंती आहे की ती बैठक लावण्याच्या संदर्भातली आपण स्वतः